नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एचडी एग्जाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, नवीन पोलीस भरती कधी होणार? या पोलीस भरतीमध्ये 3 वर्ष वय वाढ, तसंच गृहमंत्री काय म्हणाले आणि त्यांनी जे शब्द दिले ते पाळणार का? तर त्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांच्या कमेंट आहे, त्याच्यावर आपण आता व्हिडिओ बनवला आहेत. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसंच आपण राज्यातील पोलीस भरतीसह सगळ्या सरळ सेवा भरती लाडकी बहीण योजनेच्या माहितीने अपडेट देत असतो, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या. पोलीस भरती 2024 मोठी अपडेट. राज्य पोलीस दलात 20,000 पदासाठी पोलीस भरती कधी होणार? या भरतीत वयवाढ मिळणार का? अशा नवीन जाहिरात कधी येणार? अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स आणि विद्यार्थ्यांचे मेसेज येत असतात. कारण की राज्यातील लाखो विद्यार्थी आता भरतीची तयारी करत असून उमेदवारांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहेत. कारण की काल ते परवा एक बातमी आली होती, त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की मोठ्या प्रमाणामध्ये गृह विभागामध्ये रिक्त पदे असून सरकारने ही पदे भरणे गरजेचं आहेत. त्याचप्रमाणे आज फडणवीस साहेबांनी सुद्धा काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की आम्ही 12,000 ते 14,000 पदासाठी मोठी मेगा भरती करणार आहोत, पोलीस भरती. परंतु अजूनपर्यंत शासनाने त्याची दखल घेतली नाही. हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला वाटलं होतं की नवीन पोलीस भरतीचा प्रश्न मांडतील, त्याची घोषणा केली जाईल किंवा विरोधक सरकारला नवीन पोलीस भरती करण्यासाठी भाग पाडतील, परंतु असं कुठेही घडलं नाही. परंतु सरकारने काही केलं नाही आणि विरोधकांनी तो प्रश्न मांडला नाही. त्यामुळं आता भरती कधी होणार त्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये मोठे संभ्रम निर्माण झाले आहेत. मागे फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही 100 दिवसाचा कार्यक्रमाचं टार्गेट ठेवून त्यामध्ये 1.5 लाख पदे भरणार आहोत. त्यामुळे राज्य सरकारच्या या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे भरली जाणार आहेत. त्यामध्ये गृह विभागातील पोलीस भरतीसुद्धा समावेश असणार आहेत. राज्यातील लाखो गोरगरीब होतकरू गरजू कष्टाळू विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळवण्याची एक संधी असणार आहेत आणि सरकारी नोकर होण्याचं स्वप्न त्यांचं पूर्ण होणार. त्यामुळे राज्य सरकारने आपलं टार्गेट पूर्ण करता त्यामध्ये राज्य सरकारने 1.5 लाख पदे भरता त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरती व गृह विभागाची कॉन्स्टेबल असो किंवा इतरही पदे भरली जावी अशी कळकळीची विनंती. तसंच तुम्ही जो शब्द दिला फडणवीस साहेबांनी की आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये परत पुन्हा मेगा भरती करणार आहोत, त्यामध्ये पोलीस भरतीसुद्धा करणार आहोत, तो शब्द त्यांनी पूर्ण करावा आणि पोलीस भरती मोठ्या प्रमाणामध्ये काढावी. तसंच या नवीन पोलीस भरतीमध्ये एक विशेष तरतूद अशी करण्यात यावी की 3 वर्ष वय वाढ ही झालीच पाहिजे, तरच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. कारण की राज्यामध्ये 1 ते 1.5 महिन्यामध्ये 100% सरकारने पदे भरावीत आणि मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे असल्यामुळे ही सर्व पदे लवकरात लवकर भरली जावी अशी आपली सरकारला कळकळीची विनंती. त्यामुळे तुम्ही चांगली तयारी चालू ठेवा, सराव करा. परमेश्वर या भरतीमध्ये हजारो लाखो विद्यार्थ्यांना स्वप्न पूर्ण करण्यासाठी बळ देव, संघर्ष करण्याची ताकद देव ही ईश्वरचरणी प्रार्थना. आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही दिवसरात्र मेहनत करा, हीच तुम्हाला सांगणं आहे भावांनो. आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल अपडेटमध्ये राहा. आपण पोलीस भरतीचं सरळ सेवा भरतीची माहितीने अपडेट देत असतो. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला, तुमचे धन्यवाद, खूप खूप विशेष आभार. तसंच विद्यार्थी मित्र, लवकरच वन विभागामध्ये जे वनमजूर पदे आहेत ती मंजूर होऊन जवळजवळ 12,000 ते 14,000 पदाची ती पण भरती येणार आहेत. त्यामुळे त्याचीसुद्धा तुम्ही चांगली तयारी ठेवा. एक सरकारी नोकर होणं गरजेचं आहे. आजकालची बेरोजगारी पाहता, कारण की आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी आहेत आणि विद्यार्थ्यांचं वयसुद्धा वाढत चाललं आहे. प्रश्नाचा आयुष्याचा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर असल्यामुळं तोच प्रश्न मिटवण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा. आणि जी पण भरती त्यामध्ये वनमजूर असो किंवा MTS असो किंवा रेल्वे विभागाचे असो, कोणत्याही भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कसं होईल यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा भावांनो. आपण तुमच्यासाठी, तुमच्या हितासाठी नेहमी व्हिडिओ चांगले बनवत असतो. सरकारकडे व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची मागणी करीत असतो. त्यामुळं राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या आयुष्याची दखल घेत मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदाची भरती करावी. फडणवीस साहेबांनी जे सांगितलं की 1.5 लाख पदे आम्ही भरणार आहोत, त्यामध्ये गृह विभागासह वेगवेगळ्या विभागाची मोठ्या प्रमाणामध्ये रिक्त पदे भरली गेली पाहिजे. कारण की पोलीस भरती व्यतिरिक्तसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या भरत्या करणारे लाखो विद्यार्थी आहेत आणि आपलं स्वप्न पोलीस भरती आणि किंवा इतर भरतीचं पूर्ण करण्यासाठी धडपड करतात. आपलं गाव शहर सगळं सोडून एका अकॅडमीमध्ये परिस्थिती नसताना कसे तरी दिवस काढत आहे. त्यामुळं त्या गोष्टीची दखल शासनाने घ्यावीत आणि मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरतीसह इतर भरतीसुद्धा शासनाने करावी अशी आपली सरकारला मोठी कळकळीची विनंती. फडणवीस साहेब आणि जे गृहमंत्री जे पण होतील आता तेच आहेत सध्या, त्यांनीसुद्धा या गोष्टीची दखल घ्यावी. मुख्यमंत्री स्वतः तेच आहेत आणि मुख्यमंत्र्याच्या हातामध्ये मोठे सगळे निर्णय घेण्याची क्षमता आहे, ताकद आहे. त्यामुळं त्याची कुठंतरी दखल घेत शासनाने
हिचं आपलं सांगणं आहे की फडणवीस साहेबांनी लवकरात लवकर मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या विभागामध्ये भरती करावी. तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलवर अपडेट मिळा. आपण पोलीस भरती तसं राज्यातील सर्व सरळ सेवा भरतीची माहिती अपडेट देत असतो.